काही जण नेल्स हरवलेला. सो हे गाईज कसे आहात तुम्ही? मग अशी मी ब्लॉग चालू केल्याने आता करते. सो हे गाईज कसे आहात तुम्ही? तुम्ही तुम्हाला ओळखत असाल तुमच्यासारखी पाहायला मिळाले. सो आज आहे ताईची मेहंदी. तेव्हा मेहंदी काढतोय. हे सगळे लोक आलेत. ही दीपू ताईची मुलगी, ही रूपाताईची मुलगी हाय कर, आणि इथे रूपाताईच आहे. बाकी सगळे आतमध्ये आले दाखवते. आईला पहिला बसले आईला पळते. एवढं डेकोरेशन केलं काढायला. एक एक खाली येते. मी येईपर्यंत कळालंय सगळं खाली. समजाची खास माहिती नसतं पळते आहे तो. थांबत नाही. पाहिला मला खास सुट्ट्या तर इथे येऊन बस जरा. असं एक डोळ्या वेळ ते तर मला पण सीन होतो. सवय नाही ना. मेहंदी काढायला बसल्यावर असं होतं. हा मगाशीच बघितलं मी तुझं. सकाळीच संपलं. तुला फोन आईला रूपाताईला भाऊजीने सगळं व्हॉट्सअपवर करवते मी. माझा पप्पा गेले होते गावी आता आले. कसा गेले मग? का भरला मला का भरला ना गावाला काय ही यार काय घेऊन जायचं ना. ही अशी बसली होती अशी केलं ना गावी खूप जास्त थंडी आहे सांगत पप्पा. पप्पा ताप भरला होता त्यात. बरं आता चाय पिताय ती बोलली तुम्हाला लेक बोलत जा. या माझा लेक पहिला आहे ना. हो ती लेक नाही काय? ती बी हो जातोय. ती जाते चला ती बोलवते. साईला साईला बाबाला हुसले. गाईज इफ्राची मेहंदी करवली सेकंड. तिला सजायची बघा. तिला सजायची किती हाऊस. आणि मेहंदी कार्यक्रमासाठी किती सजून आले बघा. ब्लश बिश लावून फुल. मानाची करवली नाही केलं ना. हॅलो. आता मम्मी बसले तिकडे मेहंदी काढायला. आणि ताईची कंप्लीटच होतीये. बाहेर सगळं डेकोरेशन कंप्लीट. काय वाटतंय तुझे? वाट सगळ्यांना. हे पिऊन बघ कैरीचे. दुपारीला मी 4 घेतलेले. हे घे तुम्हाला 2 घ्या. इफ्राला पण एक घे. इफ्राला पण घे. इफ्राला भाजावं लागेल. 3 माणसं. रुपये ते ग्लास दे. तो तेच बोल तिकडे ठेवलेला चहा. इंडिया शिवाय काढण्यासाठी काय हवं? भरपूर लिक्विड. नवऱ्याचं नाव आणि ते आमच्या दोघांचं माझ्या 2 आपण डागांसाठी नवीन एरियल पॉवर जेल. हिचा पॉवरफुल फॉर्म्युला काढी 100 कोटी. छान काढले. आता इथे दीपूताईने हे चालू होत आहे. नवीन एरियल पॉवर जेल. इफ्रा बघा मम्मीची पण झाली काढली. आवडली? स्पाइसी लगा. हाँ आमच्या करवलीची मेहंदी स्टार्ट झाली आहे. करवलीची मेहंदी आणि आमच्या इफ्राची मेहंदी डन. वाव ब्लश काय चमक रहा है. तो ब्लश भारी चमकतोय काय? नाही माझी मेहंदी स्टार्ट होते. कसं वाटतंय मग? मस्त. आता बसणार एक्साइटेड म्हणतात तर थोड्या वेळानंतर फेस बघा कसं होणार. भाभी की भी मेहंदी चल रही है. सबको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. कैसा लग रहा है आपको? बहुत मस्त लग रहा है. तिला विचारायची मेहंदी करून दिली. कसं वाटतं ते विचार. इफ्रा आपको कैसा लग रहा है?
मला बी मेहंदी काढवतो. काय बोलते काका? मेहंदी मला बी काढा. काकींचं नाव लिहिते. हा. हा एक मिनिट. अच्छा लग रहा आता उद्या हळदीच्या टायमाला बोलून सकाळी भरील हळदीच्या टायमाला. थकलीस? उद्या चेहऱ्यावरून दिसतंय. अरे करवलीची मेहंदी बघा, करवलीचा तोंड कसा झाला. थकली. मी तिला पण तेच बोलली. ताईची करवली लिहायचं नाही तर मानाची करवली. संपदाची मोठी नाव नाही लिहायचं. करवली. ताई मोठी असेल तर नाव नाही लिहायचं कधी. बारकी असेल तर नाव. आईला ताईची लिहिलं ना, ताईची लिहिलं ना, असं नाव नाही लिहायचं मोठ्या लोकांचं. चालतं आता लिहिल्यानंतर राहू दे. जाऊ झालाय हाताची मेहंदी लावून ऑलमोस्ट. तिकडची पण झाली, इकडची पण झाली. आता मागची बाकी आहे आणि तिथे वहिनीची झाली आहे. रिॲक्शन बघा कशी वाटते. छान. ए मगाशी तू काय बोललीस ते रेकॉर्ड नाही झालं कारण मी ऑनच नव्हता केलं. सानिया मेहंदी काढत मी काढेन. डोंट वरी. असं घरी जाऊन काढते. पर्सनल ठेवली मागवली माझ्या भावाने पर्सनल. कसं चांगलं आहे. थकली ना बघा, चेहरा पडला लगेच. छान बांधला ना दादा म्हणतात त्यांनी. अजून इकडे हे करायचं. आणि बघा इथे प्रमुख पाहुणे. सुकली पण पाठीच नाही काढली तिने. आता काढणार म्हणून आली मी एवढ्या रात्री. सगळ्यांना सर्व्हिस देते. समोसा पाव पाणी नाही तू बाकी आहे. कोणतरी बन्नो की सहेली ना. मग बघ हिला पण बिचारी काम, मी पण काम, मी काम करून थकली. नाही मी नाही थकली. काहीच काम नाही केलं आईने. काय बोलली इथे बोल. आता त्याची परत खायला घेऊन ना तर तिने तिला भरून खा पी के काम चालू आहे. अगं गुळणं. लोक नाचणार आहेत, डान्स करणार आहे. आमच्या पायल मॅडम. तो आप कौन सा डान्स करने वाले हो. आता डान्स करणार गाईस. सगळ्यांनी बघा कसा वाटतं. बघा तुमची मेहंदी दाखवा आधी सगळी. आपण टेक घ्यायला विसरलेलो. पार्टी. सो या प्रकारे यावेळेस रेकॉर्ड ब्रेक झालाय. आतापर्यंत पायलला मी मेहंदी काढत होती पण यावेळेस पायलने मध्ये काढली. ही बघा नवरी बाई. पाय कुठे? पाय गजरे नंतर काढ माझे फोटो. अय्या आमचं डेकोरेशन पडतोय. गाईज अशा प्रकारे आमचा डान्स चालू होतोय. आता होईल. इमोशनल झाली ती. सगळ्याच इमोशनल झाल्या. हा आमची बाब्या लवकर इमोशनल होत नाही. ही लवकर इमोशनल होत. आहे का मला तिच्या पण भिजाई मध्ये रडत ही स्वतःच्या.
गाईज डान्स आता जस्ट करून झालाय. बट काय झालेलं की जास्त म्हणजे माझ्या आम्ही एकटीचं केला काहीच प्रॅक्टिस काहीच केलं नव्हतं. ग्रुपची केलेली अंदाधून नाचले अंदाधून नाचली आहे. आणि मेन हळदीला जो करणार आहे तो बघा फुल प्रॅक्टिस केली आहे. सगळं बघा पण अशा प्रकारे केलेत मस्त. आता मी ह्याला काल हळदीच्या दिवशी ह्याला फॅब्रिकॉल लावणार आहे ना, कारण हळदी लागून आहे लागायला म्हणून. बघा काही तुम्ही पण हे ट्राय करा. म्हणजे कोणाला हळदी वगैरे मध्ये नेल्स लावले असेल तर फेमिकॉल हो हो कळणार. ही ब्राईड गाईज ब्राईडची आज मेहंदी होते आणि ब्राईडच काढते ब्राईडच काढते. चालतं घरात न जाता जाता लास्ट काम. सगळ्या साडीच्या लोकांनी बनवून बनवलं आहे मिळून. हे छल्ला गाईज. येस तू पागल. इफ्रा अभी इधर लगा हो, लगा इधर. नाईस छल्ला मॅम. जरा पकड आपण ठेवूया. सो आता वाजले किती आहे? नशीब हे तर राहिलं. अभी टाइम हुआ है मेहंदीच पडला असतं तर कुठला घाल. 12:20 आणि आमचं काय चालू आहे? एंड करतो. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा. लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब पण. आणि हळदीचा ब्लॉग लवकरच येईल. बाय.